बापरे, ह्या भूताची एंट्री पाहून आपल्याला भीतीच लागली होती. मग यांचा डान्स पाहून तर हसू हसू सगळ्यांचं पोटच दुखायला लागला. तर काय म्हणता पब्लिक, तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या गावात आहे दुर्गा पूजा. तर तुम्हाला वाटत असेल तर गावात आहे पूजा, तर यांनी चौकात काऊन नाचत आहे? तर आज आहे षष्ठी. आपण चाललो कुठं? पाणी भरायला श्रीरामजीच्या मंदिरात. सगळे नाचत आहे. मी म्हटलं मी काऊन राहू, मी पण थोडं नाचून घेतलं. मग श्रीरामजीचं नाव घेऊन आपण घुसलो मंदिरात. मग गंगा माताचं केलं पूजा. मग पूजा संपन्न करून माझ्या काकीमा भरताय कलश मध्ये पाणी. मग आपण दर्शन घेतलं हनुमान दादाचा आणि श्रीरामजींचा. मग सगळेजण देवाचे घेतले दर्शन आणि निघाले मंदिराकडे. मित्रांनो, गरमी लागत होती लय भयंकर. अशोक भाऊ म्हणे थंडा हो जा, कोण खा. मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता डेली 75 किलोचा महाप्रसाद म्हणजे मसाला भात इथं बनतात. आणि प्रत्येक दिवसा इथं कमिटीच्या लोकांसाठी जेवण असतातच. ते डब्याप्रमाणे कोणी जेवण करायला बसला तर तो खाली पोट नाही जावा म्हणून जास्त प्रमाणे बनवतात. मग माझे आई, काकी, वहिनी, ताई सगळेजण मंदिरात पोहोचले आणि देवीचा भोवताल फिरून देवीच्या पायाजवळ गंगाजल ठेवले. इकडे बघा आनंदाच्या क्षणाचा लाभ घेताना माझ्या काकी आणि मोठी. हे बघा मित्रांनो, संध्याकाळची तयारी झाली सुरू. असा मसाला भात 3 गंज बनतात डेली. भात बनल्यानंतर असा कोळसा याच्यासाठी टाकतात की वरचे भात जे शिजले नाही ते शिजून जावे. आणि इकडे वेल झाडाची पूजा झाली संपन्न. मित्रांनो, प्रत्येक दिवशी संध्याकाळी अशा प्रकारे देवीच्या आरती केल्या जातात. मित्रांनो, पहिल्या दिवसाचा महाप्रसाद होता समरेश भाऊ कडून आणि दुसऱ्या दिवसाचा महाप्रसाद होता सचिन भाऊ आणि नरेश भाऊ मिसाल कडून. हे बघा, मिसाल परिवार आनंदित होऊन महाप्रसाद वितरण करताना. मग सुरू झाले डान्स लहान बघा माझी छोटीशी बहीण किती सुंदर नाचताना. हे बघा आपले गावाचे लहान लहान बहिणी साऊथ डान्स. हे बघा प्रत्येक गावात असा एक डान्सर मामा असतो. मित्रांनो, जय मा दुर्गा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये.